नमस्कार, मी डॉक्टर आमला घळसासी. मी रत्न हॉस्पिटल पुणे इथे यूरोलॉजिस्ट आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण डिस्कस केलं की किडनी स्टोन नेमका काय असतो आणि तो कसा बनतो. आज आपण चर्चा करणार आहोत की किडनी स्टोन काय प्रकाराचे असतात. तर जे नॉर्मली आपल्याला किडनी स्टोन आढळतात त्याच्यापैकी 70 ते 80% स्टोन हे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे असतात. आपण मागच्या वेळेस जे डिस्कस केलं की जे क्षार कॅल्शियम आणि ऑक्झॅलेटसारखे किडनीमधनं गाळले जातात आणि ते एकावर एक चिकटतात. तर ह्या प्रकारचे जे खडे असतात ते आपल्याला साधारणतः जे लोक मांसाहार जास्त करतात, पाणी कमी पितात, जास्त करून पालक, टोमॅटो असे सेवन करतात, ह्यांमध्ये हा स्टोन आढळतो. ऑक्झॅलेट स्टोन हे चॉकलेट आणि चहा जास्त पिणाऱ्या लोकांमध्ये आढळतो. एक प्रकारचा स्टोन असतो जो मधुमेहांचे रोगी म्हणजे डायबिटीसच्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात सापडतो, तो म्हणजे युरिक ॲसिड स्टोन. त्यामुळे जर का आपल्याला डायबिटीज असेल तर आपण ह्याच्यावर व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. युरिक ॲसिड स्टोन हे जे डायबिटीजमध्ये सापडतात ते औषधांनी विरघळूही शकतात, त्यामुळे त्याचे लवकर निदान करणे गरजेचे आहे. वारंवार जर का लघवीचे इन्फेक्शन होत असेल तर अशा लघवीमध्ये स्ट्रुवाइड किंवा ट्रिपल फॉस्फेट नावाचे स्टोन निर्माण होतात. हे स्टोन अत्यंत मोठे होऊन पूर्ण किडनी व्यापू शकतात आणि अत्यंत धोकादायक असतात. त्यामुळे असा स्टोन असल्यास लवकरात लवकर तपासणी करून त्याचा उपचार करणं गरजेचं असतं. सिस्टीन नावाचे जे स्टोन असतात ते किडनीत लहान मुलांमध्ये काही अनुवांशिक आजारामुळे सापडतात, पण ते फार दुर्मिळ असतात. ते लहान मुलांमध्ये सापडले असल्यामुळे त्याचे सुद्धा निदान लवकर करणे हे खूप गरजेचे असते. स्टोन कुठल्याही प्रकारचा असू दे, कॅल्शियम, युरिक ॲसिड, सिस्टीन, त्याचा उपचार हा खूप सोपा आहे आणि त्यामुळे आपण लवकरात लवकर स्टोन असल्यास आपल्या जवळच्या यूरोलॉजिस्टकडे जाणं गरजेचं आहे. त्याचं तपासणी करून त्याचे उपचार घेणं गरजेचं आहे.